हरे राम 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 हरे हरे। 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 टाळी टाळी। राम राम हरे राम राम हरे हरे। राम राम हरे हरे। हरि बोल। प्रभु रामचंद्र भगवान की जय। दिवसामागून दिवस चाललेले आहेत। आता रामप्रभूचं लग्न कितव्या वर्षी झालं मी सांगितलं होतं? 15व्या वर्षी देवाचं लग्न झालं रामाचं। त्यावेळेला सीतामाईचं वय किती म्हटलं? 9 वर्ष। 9 वर्ष। आता देवाचं वय, रामाचं वय 12 वर्षाचा काळ झाला होता। लग्न होऊन किती वर्ष झाले? 12 वर्ष झाले। म्हणजे मग आता रामाचं वय किती? एका जणानं असाच प्रश्न विचारला, एका जणानं मला असाच प्रश्न विचारला। इथून नांदेडचं अंतर 50 किलोमीटर आहे। मला एकानं प्रश्न विचारला, तात्याराव महाराज, इथून नांदेडचं अंतर 50 किलोमीटर आहे, तर ते म्हणला मग माझं वय किती सांगा। काही लागला का ताळमेळ? इथून नांदेडचं अंतर 50 किलोमीटर आहे, माझं वय किती? मी सांगितलं त्याला, इथून जर नांदेडचं अंतर 50 किलोमीटर असेल तर तुमचं वय 25। त्यानं माझी पाठात थोपटली। म्हणला वा वा वा, कोण्या शाळेत शिक्षण झालं? म्हणलं असं असं इथं इथं झालं। कस काय बरोबर, कस काय सांगितलं? माझं काय आधार कार्ड पाहिलं काय? नाही म्हणलं सोपं आहे। म्हणलं कस काय? म्हणलं आमच्या गावामध्ये असाच एक काहीतरी उलट सुलट प्रश्न विचारणार माणूस आहे आणि लोक त्याला हापमॅड म्हणतात। लोक त्याला हापमॅड म्हणतात। तुम्ही त्याच्यापेक्षा जरा मोठे दिसायले, तुम्ही फुलमॅड आहेत, त्याचं वय 12.5 वर्ष आहे आणि आता तुम्ही मग 25 झाले। लागला का काही ताळमेळ?
काहीतरी संबंध असला पाहिजे. म्हणून सांगतो 15व्या वर्षी देवाचं लग्न झालं. आता 12 वर्षाचा काळ लोटला होता. आता वर्ष 27 वर्षाचे रामचंद्र भगवान झालेले आहेत. मग सीतामाई तेव्हा 9 वर्षाची होती. आता हिशोब लावा, मी येतो चहा पिऊन. मध्यंतरी 21 वर्ष वय सीतामाईचं. कैकई देशाचे राजे कोणाचं माहेर आहे? माहेर कोणाचं? कैकई देश. कैकईचं माहेर म्हणजे कैकई देश. युद्धाजित नावाचे राजे आहेत. ते राजे आले आणि भरताला आणि शत्रुघ्नाला मामाच्या गावी घेऊन गेले. मामा आला आणि मामाच्या गावाला भरताला घेऊन गेला. ठीक आहे. आता दिवसामागून दिवस झालेले आहेत. आनंदाचे दिवस चाललेले आहेत. एका दिवशी दशरथ राजानं आंघोळ केली. आता तुम्ही म्हणाल एका दिवशी केली म्हणजे फक्त काल एकादशी होत्या म्हणजे एकादशीच्या दिवशीच केली का? नाही, दररोज. पण एका दिवशीची घटना सांगतोय. दशरथ राजाने एका दिवशी स्नान केलं आणि पोशाख केला. भरजरी राजाचे वस्त्र अंगावर चढवले आणि डोक्यावर मुकुट घातला. डोक्यावर मुकुट घातला. आरशासमोर येऊन राजा उभा राहिला. आरशासमोर आल्याच्या नंतर पाहिलं राजानं, तेव्हा राजाला 2 गोष्टी निरीक्षणास दिसून आल्या. 2 गोष्टी. कोणत्या 2 गोष्टी? पहिली एक गोष्ट म्हणजे राजाच्या डोक्यावरचा मुकुट जो आहे, मुकुट तो थोडासा वाकडा झाला. सरळ बसवण्याचा प्रयत्न केला राजानं, पण तो वाकडा झाला. बरं, ठीक आहे. दुसरी एक गोष्ट काय लक्षात आली? ती म्हणजे कानाच्या जवळचे केस राजाचे पांढरे झालेले आहेत. हे राजानं त्या दिवशी पाहिलं. झाले असतील अगोदरच, पण त्या दिवशी लक्षपूर्वक पाहिलं. अरे आपले इथं केस तर पांढरे झाले. मग गोदरेज लावायची का इंडिका लावायची? नाही, तो विचार केला नाही राजानं. तो विचार न करता 2 गोष्टीचा विचार केला. मुकुट वाकडा झाला याचा अर्थ काय? आपण आता सगळा कारभार मुलाबाळाच्या हातात सोपवायचा. सगळा कारभार सोडून द्यायचा आणि आपण आता हरिचिंतन म्हणजे भजन कीर्तन एवढंच करायचं. मुकुट वाकडा झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कानाजवळचे केस पांढरे झाले. हे तुम्हा सगळ्यासाठी आहे बरं का. हे फक्त राजा दशरथासाठी नाही. कथा म्हणजे काय फक्त त्याच दशरथ राजाची नाही. तुम्ही आम्ही तेच आहे. राजा दशरथाचीच अवस्था तुमची आमची आहे. म्हणून सगळ्यांसाठी सांगतोय. ऐका, केस कानाजवळचे पांढरे झाले म्हणजे काहीच नाही, याचा फार मोठा अर्थ लावायचाच नाही. कानाजवळ ते केस येऊन सांगतात कानात, दुसऱ्या लोकांना ऐकू जाऊ नये म्हणून निसर्गाने नियम काढला. सगळ्यात आधी माणसाचे कुठले केस पांढरे होतात? कानाच्या जवळचे. वरचे होत नाहीत अगोदर. का होत नाहीत? कारण त्या केसानं इथून ओरडून सांगितलं तर कानाला मोठ्यानं ओरडावं लागेल. कानाला ऐकू जाण्यासाठी जवळचे केस पांढरे होतात आणि कानात येऊन सांगतात, म्हातारा झालास तू, कारभार सोड. कानाच्या जवळचे केस अगोदर का पांढरे होतात? कारण ते कानात येऊन सांगतात हळू आवाजात, म्हातारा झालास तू, कारभार सोड. वरचे झाले असते केस पांढरे तर त्यांनी मोठ्यानं ओरडून सांगितलं, लोकांना माहित झालं असतं. म्हणून आता या 2 गोष्टीचा आपल्या जीवनाशी संबंध काय? तुम्ही म्हणाल राजाचा मुकुट वाकडा झाला, आमच्या डोक्यावर का मुकुट आहे का? आम्ही काय समजून घ्यायचं? मुकुट वाकडा होणं याचा अर्थ काय सांगतोय का? एखाद्या दिवशी तुम्ही, ज्या दिवशी मंगळवारी बाजार असते तुमचा भोकरचा, बाजारला गेले आणि दुपारच्या वेळेला 2 वाजता 3 वाजता घरी आले. परत घरी आल्याच्या नंतर जोपर्यंत तुमची पत्नी, तुमची सून, तुमचे नातू, मुलगा तुम्हाला आल्या बरोबर पाण्याचा ग्लास देतात हातामध्ये, बाबा चहा करू का, बाबा थंड शरबत करू का, हे विचारतात, तोपर्यंत समजून घ्यायचं डोक्यावरचा मुकुट आपला सरळ आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही घरी आल्या बरोबर सुनबाई तोंड वाकडं करते, घरात निघून जाते. ज्या दिवशी म्हातारी, तुमची म्हातारी बायको सुद्धा म्हणते, नका जाऊ म्हणलं होतं भोकरला बाजाराला, होईना आता, कशाला गेले होते तुम्ही तोंड घेऊन, असं ज्या दिवशी बायको म्हणली त्या दिवशी समजून घ्यायचं आपला मुकुट वाकडा झाला. सगळा कारभार त्या पोराबाळांच्या हाती सोपवायचा आणि आपण हरी हरी करायला मंदिराकडे निघायचं. पण खरी ओढ तिथून तर लागती माणसाला. जेव्हा हातपाय लटलट कापाय लागतात तेव्हा खरी ओढ लागती. अरे शेजारच्या पोरानं 20 गुंठे घेतलं, तुझ्यानं 10 गुंठे सुद्धा घेणं होईना. बरोबर? खरी ओढ तेव्हा लागते माणसाला. नाही, ती निवृत्ती घेण्याची वेळ आहे. निवृत्ती घेण्याची माणसाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 आश्रम सांगितले. 4 आश्रम. कोणते कोणते? 4 आश्रम म्हणजे कोणते?
आपल्याला दोनच माहित आहेत, एक अनाथ आश्रम, एक वृद्धाश्रम. नाही, 4 आश्रम, एक ब्रह्मचर्य आश्रम. सरळ सरळ 100 वर्षाचा हिशोब होता. सांगतोय का माणसानं पूर्वी आयुष्य कसं जगायचं. 100 वर्ष, आणि त्या 100 वर्षामध्ये 25 वर्षाचा एक टप्पा पहिला होता ब्रह्मचर्याचा. 25 वर्ष, 25 वर्षापर्यंत मुलं बाळ मस्त हसून खेळून उळ्या मारून गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायचे. आता सगळी आश्रम व्यवस्था बिघडली बरं का. आता सगळी बिघडली. कारण आता पोरग 20 वर्षाचं झालं, 15 वर्षाचं झालं की आपण त्याला म्हणतो अरे काहीतरी कामाधंद्याचं शिक, कामाधंद्याचं. पूर्वी 25 वर्षापर्यंत त्याला काही कामच नसायचं. हसून खेळून. पूर्वीच्या काळी शाळा सुद्धा कधी चालू व्हायच्या, 10 वर्षाचं 12 वर्षाचं झाल्यावर लेकरू त्याला शाळेत घालायचे. आणि आता आपण दुसरीला किती 2 वर्षाचं 3 वर्षाचं झालं लगेच त्याला LKG UKG. आणि तिथं शाळेत जाऊन कधी पाहिलं का तुम्ही काय शिकवतात? काहीच नाही. नुसतं त्या मॅडम असतात त्या, अहो त्याच 12वी फेल आहेत तर तुमच्या लेकराला काय शिकवतील? काय शिकवतील? त्याच्यासाठी त्याच्यावर बर्डन नका टाकू, दबाव नका टाकू मुलावर. 25 वर्षापर्यंत आपली संस्कृती अशी होती, ब्रह्मचर्य आश्रम. तिथून 25 वर्ष मग संसार करायचा, म्हणजे 50 झाले. आणि तिथून पुढे पुन्हा 25 वर्ष वेगळाच आश्रम होता. कारभार मुलाच्या हातात द्यायचा, पण घर नाही सोडायचं, फक्त लक्ष ठेवायचं. वानप्रस्थ आश्रम. आणि तिथून पुढे 25 शेवटचा टप्पा म्हणजे 75 ते 100 तो वेगळा चौथा टप्पा होता. असे 4 आश्रम होते. 4 आश्रम. दशरथानं ओळखलं आपले कारभार करायचे दिवस संपले. आता आपण काय करू? मोठ्या मुलाकडे कारभार सोपवू. आणि मनात विचार आला, रामाला जर राजगादीवर बसवलं तर रामाला 14 दिवस मनामध्ये विचार ठेवला.